नायलॉन मांजा खरेदी विक्री करणाऱ्यांवर केली जाणार कडक कारवाई। पोलीस अधीक्षक अकोला यांचे अकोला जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन। दिनांक 14 जानेवारी 2025 रोजी मकर संक्रांतीचा सण असून या काळात अकोला जिल्ह्यातील नागरिक मोठ्या प्रमाणावर पतंग उडवून सण साजरा करतात। या सणाच्या निमित्ताने अकोला जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नायलॉन मांजाची खरेदी विक्री केली जाते। सदर नायलॉन मांजा हा नायलॉन धाग्यापासून तयार करण्यात येत असून त्यावर रासायनिक प्रक्रिया करून अत्यंत मजबूत बनवला जातो। त्यामुळे नायलॉन मांजा सहसा तुटत नाही व काही वर्षे तसाच टिकून राहतो। नायलॉन मांजाच्या वापरामुळे शहरातील बऱ्याच नागरिकांना गंभीर स्वरूपाच्या जखमा होतात, जसे गळा कापणे, चेहरा विद्रूप होणे, नाक, कान व गालावर गंभीर जखमा होणे, तसेच दुचाकी वाहन चालक नायलॉन मांजास अडकून गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अशा प्रकारे नायलॉन मांजा नागरिकांच्या जीविताला व आरोग्याला धोका निर्माण करतो। त्याचप्रमाणे नायलॉन मांजा रस्त्यावर, झाडांवर, खांबावर तसाच अडकून राहतो, त्यामुळे पर्यावरणास धोका संभवतो। सार्वजनिक शांतता व सुरक्षितता अबाधित ठेवण्याकरिता तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने माननीय पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंग यांनी सन 2025 या वर्षाचे मकर संक्रांतीचे सणाचे कालावधी दरम्यान अकोला जिल्ह्यातील नागरिक व व्यावसायिक यांना नायलॉन मांजा प्रतिबंधित साहित्य ऑनलाईन ई-कॉमर्स वेबसाईटद्वारे पुरवण्यास तसे नायलॉन मांजा कुरिअरद्वारे वाहतूक करण्यास कलम 163 भारतीय न्याय सुरक्षा संहिता 2023 नुसार मनाई आदेश जाहीर केले आहेत। सदर कालावधीत नायलॉन मांजा ऑनलाईन पद्धतीने किंवा कुरिअरद्वारे खरेदी किंवा विक्री व पुरवठा करताना व जवळ बाळगताना आढळल्यास संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल। सदरचा आदेश अकोला जिल्हा हद्दीत दिनांक 6 डिसेंबर 2024 रोजीचे 12 वाजे ते दिनांक 31 जानेवारी 2025 ते 12 वाजेपोवेतो लागू राहील। आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।